नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहित वाळके तुमचं ज्ञानगंगा एज्युकेशनमध्ये सहर्ष स्वागत करत आहेत. तर आपण काल पाहिलं होतं की ग्लायकोलिसिसच्या आपण व्हेरियस स्टेप्स काय केल्या होत्या पाहिल्या होत्या. त्यामध्ये आपण पाहिलं होतं की ग्लुकोजचं काय केलं होतं, आपण ऑक्सिडेशन केलं होतं, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन केलं होतं. ग्लुकोज आपण ब्रेकडाऊन करून कशात कन्वर्ट केला होता, पायरुवेटमध्ये. ड्युरिंग दिस प्रोसेस पाहिलं गेलं तर आपल्याला नेट बेनिफिट किती झाला होता, तर नेट बेनिफिट आपण पाहिलं होतं की 2 ATPचा नेट बेनिफिट झाला होता प्लस 2 NADHचा आपल्याला काय झाला होता, बेनिफिट झाला होता. ह्या प्रोसेसमध्ये पाहिलं तर 4 ATP तयार होतात, पण 4 ATP तयार होताना पाहिलं तर 2 ATP आपण काय केलं होत्या, कन्झ्युम केलं होतं सुरुवातीला. स्टेप जी होती, जी प्रिपरेटरी फेज आपण ज्याला म्हणतो, त्या प्रिपरेटरी फेजमध्ये 2 ATP आपण यूज केल्या होत्या. राहिल्या किती होत्या, तयार किती झाल्या त्या 4 ATP. 4 मधल्या 2 झाल्या. नेट प्रॉफिट किती झाला, तर 2 ATPचा नेट प्रॉफिट प्लस 2 NADHचा नेट प्रॉफिट झाला होता. हेच पायरुवेट मॉलिक्यूल आपण पाहिलं गेलं तर ड्युरिंग अनएरोबिक रेस्पिरेशन हा पायरुवेट आपण काय केलं पाहिलं तर वी गो टू द लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन, लॅक्टेटमध्ये गेलता, किंवा हा पायरुवेट गेला होता पाहिलं तर कशामध्ये, इथेनॉलमध्ये. एकतर इथेनॉलिक फर्मेंटेशन झालं होतं, ज्यावेळेस कशी कंडिशन पाहिली तर अनएरोबिक कंडिशन पाहिली होती आपण. पण जर कंडिशन नॉर्मल आहे, कंडिशन फेवरेबल आहे, अशा वेळेस ज्या टायमाला ऑक्सिजनची प्रेझेन्स आहेत, अशा वेळेस आपण ह्या पायरुवेटला कन्वर्ट केलं होतं ॲसिटाइल कोएन्झाइम ए मध्ये. हे आपण पाहिलेलं आहे. आता ड्युरिंग दिस स्टेज, ह्या स्टेजला आपण म्हणत होतं कनेक्टिंग लिंक. कनेक्टिंग लिंकमध्ये आपल्याला फायदा झाला किती, 2 NADHचा. हा काय झाला आपला नेट प्रॉफिट. ह्या ठिकाणाहून एक CO2 काय झाला होता, इव्हॉल्व झाला होता. पायरुवेट 3 कार्बनचा होता, ॲसिडिल कोएन्झाइम एका होता 2 कार्बनचा. एंटर काय झालं होतं पाहिलं तर कोएन्झाइम एन ह्या ठिकाणी काय होती, एंट्री घेतली होती. मोठं कॉम्प्लेक्स आहे, एन्झाइमचं नाव सांगितलं आपण काय होतं, पायरुवेट डिहायड्रोजिनेज कॉम्प्लेक्स. मोठं कॉम्प्लेक्स हे पाहिलं तर त्या ठिकाणी हा ॲसिटाइल कोएन्झाइम कशामध्ये एंटर झाला होता, TCA सायकलमध्ये एंटर झाला होता. आता TCA सायकलमध्ये एंटर झाल्यानंतर नेट प्रॉफिट किती झालं पाहिलं तर ह्या ठिकाणून आपल्याला मिळाल्या त्या 3 NADH, एक FADH2 आणि एक GTP, म्हणजे इक्विव्हॅलंट टू द ATP. पण पाहिलं गेलं तर ह्याचे किती मॉलिक्युल्स तयार होते पाहिलं तर ह्या ठिकाणी पायरुवेटचे 2 मॉलिक्युल्स तयार होतील, ॲसिडिल कोएन्झाइमचे 2 मॉलिक्युल्स तयार होतील. 2 मॉलिक्युल्स दोनदा एंटर झाले तर काय पाहिलं तर आपण त्या ठिकाणी ह्या ठिकाणी NADH किती तयार होतील पाहिलं गेलं तर इंटू 2 6 NADH 2 FADH2 आणि एक ATP काय पाहिलं आपण एनर्जी तयार होईल. हे सगळेच्या सगळे मॉलिक्युल्स पाहिले गेलं तर ड्युरिंग द एरोबिक रेस्पिरेशन काय झाले होते, तयार झाले होते. मग पाहिलं तर नेट प्रॉफिट आपण काय करतोय, एनर्जी ॲज अ सोर्स ऑफ ATPच्या फॉर्ममध्ये आपण काय करतोय, यूज करतोय. ह्या ठिकाणी 2 ATP, ह्या ठिकाणी 3 ATP. नेट बेनिफिट जर पाहिलं गेलं तर नेट बेनिफिट किती होता, फक्त आणि फक्त 3 ATP चालता. पण एनर्जी रिच मॉलिक्युल ज्यांना आपण म्हणतो NADH प्लस FADH2, हे कसे आहेत, एनर्जी रिच मॉलिक्युल आहेत, ज्यांच्यापासून आपण काय करू शकतो, एनर्जी डिराईव्ह करू शकतो. त्या ठिकाणची प्रोसेस, त्या प्रोसेस आपण म्हणतो ETS. हे कुठं जाणार पाहिलं गेलं तर इट बोथ गोज टू द ETS सायकल, ज्याला आपण ETS किंवा ETC म्हणतो, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. आता ही जी प्रोसेस होती ग्लायकोलिसिस किंवा TCA सायकल वगैरे, ह्या ग्लायकोलिसिस, हाफ ग्लायकोलिसिस, थोडी ग्लायकोलिसिस काय सायटोप्लाझममध्ये ऑकर होत होती. तोच सायटोप्लाझम नंतर कुठे आली होती पाहिलं तर इट कम्स टू द मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियामध्ये आली होती पाहिलं तर दोन्हीकडे पण ही सायकल काय होते, ऑपरेट होते. आता सगळी सायकल मायटोकॉन्ड्रियलची ETS वगैरे, ही ETS मायटोकॉन्ड्रियामध्ये पण कुठे होते पाहिलं तर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेनवरती ऑपरेट होणारी. नेक्स्ट सायकल आपण पाहतोय कोणती, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. कुठे ऑपरेट होणार पाहिलं गेलं तर आपण नॉर्मल मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर पाहतो. मायटोकॉन्ड्रिया स्ट्रक्चर कसं पाहिलं तर इट इज अ डबल मेम्ब्रेन सेल ऑर्गनेल. लक्षात ठेवा, मायटोकॉन्ड्रिया कसा होता, डबल मेम्ब्रेन सेल ऑर्गनेल. आपण सेलमध्ये 3च सेल ऑर्गनेल कोणत्या पाहिलं तर डबल मेम्ब्रेन सेल ऑर्गनेल. लक्षात ठेवा, ज्यांना 2 मेम्ब्रेन आहेत. एक आपण कन्सिडर करतो न्यूक्लियस, दुसरा आहे क्लोरोप्लास्ट आणि तिसरा आहे मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियामध्ये 2 मेम्ब्रेन आहे. एक मेम्ब्रेन आपण काय म्हणतो, इनर मेम्ब्रेन, आणि दुसरी कोणती पाहिलं तर आउटर मेम्ब्रेन, त्याला काय करतो आपण कन्सिडर करतो. ही झाली तुमची काय 2 मेम्ब्रेन पाहिलं गेलं तर
दोन मेम्ब्रेन कोणती, एक इनर एक आउटर मेम्ब्रेन आहे. ही जी बाहेरची काय लिहायचं आउटर मेम्ब्रेन, ही जी आतली ह्याला काय म्हणायचं इनर मेम्ब्रेन. आता जी ETS आहे ही ETS चे जे एन्झाईम्स आहेत, जे एन्झाईम्स काय करणार आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम काय करणार आहे ऑपरेट करणारे, हे सारे सारे एन्झाईम्स कुठे पाहिले तर इट इज अ प्रेझेंट्स इन दिस इनर मेम्ब्रेन. सगळे कुठे इनर मेम्ब्रेन होती. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम किंवा जास्त प्रमाणात ATPचा काय व्हावा प्रोडक्शन व्हावा, किंवा जास्त प्रमाणात त्या ठिकाणी काय बोलतात जे की इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीमचे काय एन्झाईम्स बसावेत, म्हणून ह्या ठिकाणी काय हे जी की इनर मेम्ब्रेन काय केलेली आहे फोल्ड केलेली, जेणेकरून कमी स्पेसमध्ये मॅक्झिमम एनर्जी काय होईल आउटपुट आपल्याला पाहायला मिळेल. तर आपण पाहूया ह्या ठिकाणी कोणकोणते एन्झाईम्स आहेत, कोणकोणते कॉम्प्लेक्स आहेत, जे कॉम्प्लेक्स काय करता पाहिजे तर विच इज मेनली हेल्पफुल फॉर द प्रोडक्शन ऑफ एनर्जी. ज्या ठिकाणी कॉम्प्लेक्स तुम्ही पाहणार कॉम्प्लेक्स 1 टू कॉम्प्लेक्स 5 कॉम्प्लेक्स हे पाहिजे तर मेन 4 कॉम्प्लेक्स हे 5 कॉम्प्लेक्स जो की ATP सिंथेसिससाठी काय करतो आपण यूज करतोय. या ठिकाणी पाहिलेलं तर ह्या ठिकाणी प्रोटॉनचं ग्रॅडियंट तयार होणार पाहिजे तर जे की दोन्ही जो की मधला स्पेस याला म्हणायचं इंटर मेम्ब्रेन स्पेस. ह्या इंटर मेम्ब्रेन स्पेसमध्ये काय होणार आहे प्रोटॉनचं ग्रॅडियंट फॉर्मेशन होणार आहे. हे ग्रॅडियंट फॉर्मेशन होता पाहिजे तर काय होणार आहे जे की प्रोटॉन आहे, प्रोटॉन कुठे पाहिजे तर मॅट्रिक्समध्ये, कुठे आहेत मॅट्रिक्स. मायटोकॉन्ड्रियाच्या आतमधलं जो की सायटोप्लाझम लाईक कंटेन आहे, जेली लाईक कंटेन आहे, त्याला काय म्हणलं तर मॅट्रिक्स म्हणतो. दोन्हीच्या मधलं काय इनर मेम्ब्रेन स्पेस, ज्या काही एन्झाईम्स आहेत जे की आपण कॉम्प्लेक्स पाहणार कॉम्प्लेक्स 1 टू कॉम्प्लेक्स 5 हे कुठं लोकेटेड पाहिजे तर हे मायटोकॉन्ड्रियाच्या इनर मेम्ब्रेनवरती काय आहेत लोकेटेड आहेत. तर आपण पाहूयात ते एन्झाईम्स कोणते आहेत. हे एक छोटासा पार्ट घेऊयात आणि झूम करूयात. नेक्स्ट पेजवरती डायग्राम करतो. तर आता हे पाहूयात की एन्झाईम्स कसे लोकेटेड आहे, कोणते कॉम्प्लेक्स आहेत, आणि खूप सारे कॉम्प्लेक्स आहेत. त्यातले फक्त मेजर 5 कॉम्प्लेक्स पाहणार आहेत. ह्या 5 कॉम्प्लेक्सचे काय आहेत मल्टिपल कॉपीज त्या ठिकाणी काय आहेत प्रेझेंट्स आहेत. मग ह्या 5 जे कॉम्प्लेक्स आहेत हे कॉम्प्लेक्स कुठे पाहिले तर हा तुमची मेम्ब्रेन कशी पाहिजे तर फॉस्फोलिपिड बायलेयर आहे, बरोबर. मग ही फॉस्फोलिपिड बायलेयर मेम्ब्रेन आहे. ह्या ठिकाणी पाहिलं तर ही एक लेअर कन्सिडर करा. त्याचबरोबर जी की आउटर लेअर आहे, आउटर मेम्ब्रेन आहे, ही कुठे आहे बाहेर आहे. ठीक आहे, फॉस्फोलिपिडची काय बायलेयर आहे. ही झाली तुमची मायटोकॉन्ड्रियाची आउटर मेम्ब्रेन. परत डायग्राम आपण काढलेली. हा तुमचा जो मधला झाला इट इज अ इंटर मेम्ब्रेन स्पेस, जी मागाची तुम्ही डायग्राम पाहिली. ही झाली आपली काय झाली इनर मेम्ब्रेन, ही आतली मेम्ब्रेन आहे. आणि जो सगळा आतला कंटेंट आहे हा आतला पोर्शन काय झाला मॅट्रिक्सचा पार्ट झाला. चला हे काय बाहेरचं आउटसाइड सायटोप्लाझम पाहिलं गेलं तर हे मेन कंपोनंट कशाचे पाहिले गेले तर मायटोकॉन्ड्रियाचे. आता याच्यावरती काय आहेत वेगवेगळ्या कॉम्प्लेक्स सिस्टीम काय झालेल्या आहेत ॲड झालेल्या आहेत. आता कोण झालेले आहेत, सगळ्यात सुरुवातीचा कॉम्प्लेक्स आहे 1 नंबर कॉम्प्लेक्स आपण पाहिलं तर कॉम्प्लेक्स 1, हे काय कॉम्प्लेक्स फर्स्ट. तर हे कॉम्प्लेक्स फर्स्टचे नाव काय पाहिलं तर NADH डिहायड्रोजिनेज कॉम्प्लेक्स. या ठिकाणी काय होतं पाहिलं तर NADH मॉलिक्यूलचं काय होणार आहे ऑक्सिडेशन, NADH इज कन्वर्टेड टू द NAD. ह्या कॉम्प्लेक्सचं नाव काय पाहिलं तर कॉम्प्लेक्स 1 नेम ॲज अ NADH डिहायड्रोजिनेज कॉम्प्लेक्स. आता ह्या कॉम्प्लेक्स मधून पाहायला गेलं तर ज्या वेळेस NAD मध्ये कन्वर्ट होतो अशा वेळेस याच्यातून काय होणार आहे, ज्यातून NAD मधले जे इलेक्ट्रॉन आहेत त्या इलेक्ट्रॉनचा काय होणार आहे फ्लो होणार आहे. जे इलेक्ट्रॉन्स काय होणार आहे NAD मधून निघणार आहे ह्या इलेक्ट्रॉनचा काय होणार आहे फ्लो. म्हणूनच ह्याला काय म्हणलं पाहिजे तर इट इज कॉल्ड एज अ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. ह्या इलेक्ट्रॉनचा फ्लो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे फॉर द पर्पज ऑफ टू प्रोड्यूस द एनर्जी कशी प्रोड्यूस करणार आहे. हा इलेक्ट्रॉनचा फ्लो होत असताना काय केलं तर जे प्रोटॉनचे मॉलिक्युल्स काय आहेत आतमध्ये मॅट्रिक्समध्ये प्रेझेंट्स आहेत, खूप सारे मॉलिक्युल्स आहेत प्रोटॉनच्या ठिकाणी. हे प्रोटॉनचे मॉलिक्युल्स काय केले जातात आउटसाइड ट्रान्सफर केले जातात. ठीक आहे, एका NADH जर
ऑक्सिडेशन झालं तर एका टायमाला पाहिलं तर 4 H+ आयन्स काय करणार आहेत, ट्रान्सफर केले जातात आउटसाइड. एक NADH मॉलिक्यूल ब्रेकडाऊन झालं, 4 H+ आयन्स कुठे गेले, बाहेर गेले. बाहेर म्हणजे कुठे पाहिलं तर इट गोज टू द इंटरमेम्ब्रेन स्पेस. जसं जसं मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊन होईल तसं H+ आयन्स काय जाणार आहे, आउटसाइड जाणार आहेत. आता कॉम्प्लेक्स 2 आहे. कॉम्प्लेक्स 2चं नाव आहे पाहिलं तर सक्सिनेट डिहायड्रोजिनेज कॉम्प्लेक्स. त्या ठिकाणी काढूयात. या सक्सिनेट डिहायड्रोजिनेज कॉम्प्लेक्स बरोबर एक एन्झाइम आहे, त्याला म्हणलं तर युबिक्विनोन काय ॲड आहे. 2 नंबरचा कॉम्प्लेक्स कोणता आहे, कॉम्प्लेक्स 2. नाव काय कॉम्प्लेक्सचं पाहिलं तर दिस नेम इज गिवन ॲज अ सक्सिनेट डिहायड्रोजिनेज कॉम्प्लेक्स. ह्यामध्ये काय होतं पाहिलं तर हा तोच कॉम्प्लेक्स आहे जो कॉम्प्लेक्स काय म्हणतात आपण TCA सायकलमध्ये एक सक्सिनेट डिहायड्रोजिन नावाचा काय म्हणत होता, एन्झाइम पाहिला होता. तोच त्या ठिकाणी काय हाच एन्झाइम आहे, हा काय दोन्हीकडे पण इन्व्हॉल्व आहे. हा सक्सिनेट डिहायड्रोजिनेज एन्झाइम्स कुठे पाहिलं तर इट इज मेनली प्रेझेंट इन द इनर मेम्ब्रेन ऑफ द मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स, मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. लक्षात ठेवा त्या ठिकाणी पण TCA सायकलमध्ये पण सक्सिनेट डिहायड्रोजिन होता, सक्सिनेट कन्व्हर्ट फ्युमारेट. त्या ठिकाणी पण एक NADH मॉलिक्यूलचं काय झालं होतं, फॉर्मेशन झालं होतं. त्या ठिकाणी पाहिलं तर FADH मॉलिक्यूलचं फॉर्मेशन झालं होतं, सॉरी. त्या ठिकाणी पण एक एन्झाइम होता सक्सिनेट डिहायड्रोजिनेज. हाच एन्झाइम कुठे पाहिलं तर दिस इज आल्सो प्रेझेंट इन द इनर मेम्ब्रेन ऑफ द मायटोकॉन्ड्रिया. या ठिकाणी काय होणार आहे, जो तुमचा आपला FADH मॉलिक्यूलचं फॉर्मेशन झालं होतं, ह्या FADH मॉलिक्यूलचं काय होणार आहे, ब्रेकडाऊन होणार आहे. हा FADH कशात करून होणार आहे, FAD मधून. पुन्हा एकदा पाहिलं गेलं तर ह्याच्यातून काय होणार आहे, इलेक्ट्रॉनचा काय होणार आहे, फ्लो होणार आहे. तर आपण 1 बाय 1 पाहिलं तर FADH2 ला सध्या साईडला ठेवूयात. आपण वी गो टू द NADH. ठीक आहे, NADH चे इलेक्ट्रॉन कुठे नाही पाहिलं तर मूव्ह करत कुठे येणार आहे, कॉम्प्लेक्स 2 कडे येणार आहे. आता कॉम्प्लेक्स 2 चे इलेक्ट्रॉन्स पाहिले गेले तर काय होणार आहे, युबिक्विनॉन थ्रू काय होणार आहे, युबिक्विनॉन कडे ट्रान्सफर केलं जाईल. इथं पण युबिक्विनॉन पाहिलं तर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर गोज टू द कॉम्प्लेक्स 2. कॉम्प्लेक्स 2 कडून कुठे पाहिलं तर आता कॉम्प्लेक्स 3 कडे जाणार आहे. आता हा एकमेव कॉम्प्लेक्स लक्षात ठेवा, त्या कॉम्प्लेक्समध्ये आपण पाहिले गेलं तर काय होत नाहीये, कोणताच मॉलिक्युल्स, जो मॉलिक्युल्स तुम्ही पाहिलेलं की ह्या ठिकाणी H+ आयन्स काय केलेला नाही, आउटसाइड गेलेला नाहीये. कॉम्प्लेक्स 2 मधून H+ किंवा प्रोटॉनचं त्या ठिकाणी काय केलं नाही, ट्रान्सपोर्ट केलं जात नाही. बाकी कॉम्प्लेक्स 1, कॉम्प्लेक्स 3, कॉम्प्लेक्स 4 तिन्ही कॉम्प्लेक्स मधून काय केलं जाते, आणि कॉम्प्लेक्स 5 मधून पण प्रोटॉनचं ग्रेडियंट ट्रान्सफर केलं जाते, पण ते ऑपोजिट डायरेक्शननी. लक्षात ठेवा फक्त कॉम्प्लेक्स 2 एकमेव असा आहे ज्याच्यामधून काय केलं जाते, प्रोटॉन ट्रान्सफर केले जात नाहीत. आता नेक्स्ट आहे कॉम्प्लेक्स कोणता आहे, कॉम्प्लेक्स 3. या कॉम्प्लेक्सचं नाव आहे सायटोक्रोम BC1 कॉम्प्लेक्स. सायटोक्रोम BC1 कॉम्प्लेक्स. आता ह्या ठिकाणी पाहिलं गेलं तर ह्या ठिकाणी पण काय होतं पाहिलं तर ज्या वेळेस इलेक्ट्रॉनचा काय होणार आहे, फ्लो होणार आहे. इलेक्ट्रॉन युबिक्विनॉन कोण होणार आहे, सायटोक्रोम कॉम्प्लेक्स 3. ह्या ठिकाणी पण कॉम्प्लेक्स 3 काय पाहिलं तर प्रोटॉनचे काय होतात, मुवमेंट होती. या ठिकाणी पण एकदा काय इलेक्ट्रॉनचा फ्लो झाला तर 4 H+ आयन्स एवढे काय केले तर प्रोटॉन्स आउटसाइड किंवा इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये काय केले तर टाकले जातील. आता हा फ्लो काय कंटिन्युअसली चालू आहे. कॉम्प्लेक्स 1, कॉम्प्लेक्स 2, कॉम्प्लेक्स 3 आणि लास्ट कॉम्प्लेक्स कोणता पाहिलं तर कॉम्प्लेक्स 4. ज्या कॉम्प्लेक्सला आपण काय म्हणलं पाहिलं तर सायटोक्रोम डिऑक्सिडेज. हा कॉम्प्लेक्स 4 आहे. कॉम्प्लेक्स 4 आहे सायटोक्रोम डिऑक्सिडेज. आता ह्या ठिकाणाहून जर इलेक्ट्रॉनचा जर आपण फ्लो पाहिला, इलेक्ट्रॉनचा फ्लो काय होणार पाहिलं तर ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स मात्र येणार आहेत. आता ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स एकदा आले तर कॉम्प्लेक्स 4 मध्ये काय पाहिलं तर ॲट अ टाइम पाहिलं तर 2 H+ आयन्स काय केले जातील, बाहेर टाकले जातील. म्हणजे कॉम्प्लेक्स 1 आणि कॉम्प्लेक्स 3 हे काय करतात, 4 H+, 4 प्रोटॉन्स आयन्सला काय करतात, इनर साइड मॅट्रिक्स साइड ट्रान्सफर केले जातात इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये. पण कॉम्प्लेक्स काय आहे, 4 आहे. 4 मात्र मध्ये काय केलं फक्त 2 प्रोटॉन H+ आयन्स काय केले जातात, ट्रान्सफर केले जातात. आता हे 4 H+ आयन्स 2 H+ आयन्स का लिहिल्यात ते आपण नंतर पाहूयात. जुन्यानुसार पण पाहूयात का केल्यात, आणि नंतर पाहूयात नवीनुसार पण काय का ट्रान्सफर केलं 4 आणि 2च का लिहिलं पाहिलं तर हे इम्पॉर्टंट आहे. तर पाहिले तर आता शेवटी इलेक्ट्रॉन कुठे आलेला आहे. आता हा इलेक्ट्रॉनचा फ्लो कुठं ना कुठे काय झाला पाहिजे, स्टॉप झाला पाहिजे.
तर आपण पाहिलं गेलं तर आत्तापर्यंत आपण TCS सायकल पाहिली. TCS सायकल नंतर आपण काय पाहिलं तर TCS सायकल नंतर आपण लर्न केलं होतं आपण वी टॉक अबाउट द ETS सायकल. पण हे TCS सायकलमधले जे की काही एन्झाईम्स होते त्या ठिकाणी TCA किंवा जी की लिंकेज स्टेप होती, कनेक्टिंग लिंक होती, ह्या कनेक्टिंग लिंकमध्ये पाहिलं गेलं तर काय आहे, CO2 चे मॉलिक्युल्स काय होतात, इव्हॉल्व होतात. इव्हॉल्व होतात म्हणजे बाहेर पडतात. पण मात्र पाहिलं गेलं तर आपण रेस्पिरेशनमध्ये काय म्हणतो पाहिलं गेलं तर वी कंझ्युम किंवा वी इनहेल द ऑक्सिजन अँड दिस ऑक्सिजन इज युटिलाइज फॉर द पर्पज ऑफ टू प्रोड्यूस द एनर्जी. मग आपण पाहिलं तर ऑक्सिजन अजून आत्तापर्यंत आपण कुठेच यूज केलेला नाही आहे. ऑक्सिजन केला आहे का? केलेला नाही. पण CO2 मात्र आपण काय केलेलं आहे? इव्हॉल्व केलेला आहे. पण आपण काय म्हणतोय, आपण ऑक्सिजन घेतोय आणि CO2 काय करतोय? बाहेर टाकतोय. आपण CO2 तर बाहेर टाकला आहे, पण तो घेतलेला ऑक्सिजन आहे, ह्या ऑक्सिजनचं केलं काय नक्की? तर लक्षात ठेवा, जो ऑक्सिजन आपण काय केलेला आहे? इनहेल केलेला आहे, जो आपल्या सर्व्हायव्हलसाठी इम्पॉर्टंट आहे, ह्या ऑक्सिजनचं मेन काय पाहिलं तर इट इज ॲक्च्युअली अ फायनल इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर इन द ETS. ETS मधला जो की शेवटचा इलेक्ट्रॉन आहे, ज्या इलेक्ट्रॉनचा काय होते पाहिलं तर फ्लो होतोय, अशा इलेक्ट्रॉनमध्ये काय केलं तर पाहिलं तर हा इथलं सायन्स बाहेर केलेला आहे. या ठिकाणी फायनल इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर हा इलेक्ट्रॉनला काय करणार आहेत? ॲक्सेप्ट करणारे कोण पाहिलं तर ऑक्सिजन. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी काय होईल? H+ आयन्स आणि ऑक्सिजन 2H+ आयन येतील, एकत्र येतील आणि कशात कन्वर्ट होतील? H2O वॉटर मॉलिक्युलमध्ये ह्याचं काय होईल? तयार होईल. ह्या ठिकाणी सिंपल पाहिलं गेलं तर ह्या ठिकाणी होतंय काय? जो ऑक्सिजन आपण घेतलाय, हा ऑक्सिजनला आपण कशात कन्वर्ट केलेलं आहे? वॉटर मॉलिक्युल्समध्ये कन्वर्ट केलेलं आहे. म्हणजे मी आपण पहिल्यांदा पाहिलं होतं की ही एरोबिक किंवा अनएरोबिक रेस्पिरेशन का तयार होती पाहिलं तर कारण हा इलेक्ट्रॉनचा फ्लो समजा NADH जरी त्या ठिकाणी तयार झाले ग्लायकोलिसिसमध्ये, पण आपण NADH कुठे यूज केलं पाहिलं तर इट इज मेनली यूज इन द ETS इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये यूज केलेत. पण ह्या सिस्टीममध्ये जर यूज करत असताना आपण पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी आपल्याला अल्टिमेटली इलेक्ट्रॉनचा फ्लो झाला. शेवट इलेक्ट्रॉनला स्टॉप करण्यासाठी किंवा फायनल इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर कोण असं पाहिलं तर दिस इज द ऑक्सिजन मॉलिक्युल. म्हणजे ऑक्सिजन आपण सगळ्यात शेवटी यूज केलेला आहे. आपण म्हणतो की ऑक्सिजन यूज केलं गेलं टू प्रोड्यूस द एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP. कारण विदाऊट ऑक्सिजन पाहिलं गेलं तर आपण बऱ्यापैकी काय होत नाही, ATPचं प्रोडक्शन जास्त प्रमाणात आपल्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. या ठिकाणी आपल्याला काय ऑक्सिजन आपण यूज केलेले आहेत. कशाचं काय? फक्त फायनल इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर सगळ्यात शेवटी ॲट द एंड ऑफ द ग्लायकोलिसिस किंवा ग्लायकोलिसिस कम्प्लीट ऑक्सिडेशन झाल्यानंतर सगळ्यात शेवटी काय आपण ऑक्सिजन काय केलेलं आहे? यूज केलेलं आहे. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं गेलं तर आपण NADH पासून पाहिलं इलेक्ट्रॉनचा फ्लो झाला तर किती? 4H+ आयन 4H+ आयन्स प्लस 2H+ आयन्स असे मिळून किती पाहिलं तर 10 प्रोटॉन्स काय केले जातात ॲट अ टाइम. एका NADHचं ब्रेकडाऊन केलं तर 10 प्रोटॉन्स काय होतात? बाहेर जातात. पण तेच जर आपण FADH2 पाहिले तर FADH2 पाहिले तर इलेक्ट्रॉनचा फ्लो चालू होतो कॉम्प्लेक्स 2 पासून. मग आता 2 पासून इलेक्ट्रॉनचा फ्लो चालू होतोय तर हा FADH2 जर ब्रेकडाऊन झालं FADH2 FAD मध्ये कन्वर्ट झाला तर अशा वेळेस इलेक्ट्रॉनचा फ्लो होताना मात्र पाहिलं तर कॉम्प्लेक्स 2 च्या पुढे मला कॉम्प्लेक्स 3 येतोय, कॉम्प्लेक्स 4 येतोय. तर ॲट अ टाइम किती पाहिलं तर 6 इलेक्ट्रॉन्स काय केले जातील? ट्रान्सफर केले जातील आउटसाईड. म्हणजे या ठिकाणी पाहिलं तर कॉम्प्लेक्स 1 10H+ आयन्स किंवा 10 प्रोटॉन्स काय करतोय? इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये टाकतोय. तर FADH2 काय करतोय? ओन्ली 6 प्रोटॉन मॉलिक्युल्स काय केलं जाईल? आउटसाईड मेम्ब्रेन काय केलं जाईल? ट्रान्सपोर्ट केलं जाईल. मग आता पाहिलं तर हा ट्रान्सपोर्ट केले H+ आयन्सचं काय होणार पाहिलं तर सिंपल त्या ठिकाणी झालेलं आहे प्रोटॉनचं ग्रॅडियंट. प्रोटॉनचं ग्रॅडियंट झालं म्हणजे काय झालं तर प्रोटॉन कॉन्सन्ट्रेशन काय झालं? इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये इन्क्रीज झालेले आहे. H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय झालेलं आहे? इन्क्रीज झालेलं आहे. तर आता हे H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन जे इन्क्रीज झालेलं आहे, हे इन्क्रीज झालेले H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशनचा यूज काय पाहिलं गेलं तर ह्या H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशनचं आपल्याला काय काय पाहिलं तर ते H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन यूज करून आपण काय करतोय? ATPचं प्रोडक्शन करतोय. तर आपण कसं करतोय प्रोडक्शन तर पाहूया. सिंपल स्टेपमध्ये पाहिलं तर सगळ्यात लास्ट कॉम्प्लेक्स आहे कॉम्प्लेक्स 5. ज्या कॉम्प्लेक्सला आपण काय म्हणतो पाहिलं गेलं तर ATP सिंथेज म्हणतोय. हा जो लास्ट कॉम्प्लेक्स आहे ह्या लास्ट कॉम्प्लेक्सचं नाव काय पाहिलं तर ह्याला म्हणतो आपण कॉम्प्लेक्स 5 म्हणा किंवा त्यालाच आपण म्हणतो ATP सिंथेज. नावातच काय पाहिलं गेलं तर ATP सिंथेज. तर ह्या ठिकाणी काय नाही पाहिलं तर ATPचं होणार आहे सिंथेसिस. आता कसं सिंथेसिस होत पाहिलं गेलं तर ह्या ठिकाणी 2 पार्टिकल्स पाहिलं गेलं तर त्याला म्हणतो आपण F0 F1 पार्टिकल्स. ते गरज नाही सध्या.
इम्पॉर्टंट काय पाहिलं तर ठीक आहे, F0 आपण पार्टिकल म्हणतो. ह्या ठिकाणी काय होते, प्रोटॉनचा जो ग्रॅडियंट तयार झालेला आहे, ह्या प्रोटॉनचं ग्रॅडियंट काय होतं, ह्या ठिकाणाहून प्रोटॉन्स काय होतात, अगेन विच एंटर्स इन टू द मॅट्रिक्स. हे प्रोटॉन्स कुठे येणार पाहिलं तर दिस प्रोटॉन्स कम्स इन टू द मॅट्रिक्स. पण हे प्रोटॉन्स मॅट्रिक्स मध्ये येत असताना पाहिलं गेलं तर काय होतंय, प्रोटॉनची मुवमेंट होत असताना ह्या ठिकाणी H+ आयनची पण मुवमेंट होते. हे प्रोटॉन्स त्या टायमाला काय होतात, मॅट्रिक्स मध्ये एंटर होतात. त्या टायमाला मात्र पाहिलं तर ATP प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट हा काय होते पाहिलं तर हे ठिकाणी हे काय कॉम्प्लेक्स आहे टर्बाईन पाहिलं गेलं तर टर्बाईन टाईप्स त्याची काय होते, मुवमेंट होते कॉम्प्लेक्स 5ची किंवा ATP सिंथेसिसची. आणि त्या ठिकाणी काय केलं आहे, ATP मॉलिक्युल्स काय केलं जातील, सिंथेसिस केले जातात. सिंपल. 3H+ आयन्स ज्या वेळेस सायटोप्लाझम मध्ये येतील अशा वेळेस काय केलं जाईल पाहिलं तर एक प्रोटॉनचा एक ATP मॉलिक्यूल काय केलं जाईल, फॉर्मेशन केलं जाईल. आता 3H+ आयन जर आतमध्ये आले आपण आता कन्सिडर केले तर काय होतंय, एक ATP मॉलिक्युल्स काय होते, फॉर्मेशन होते. तर आपण पाहूयात एक NADH किंवा एक FADH2 मॅक्झिमम किती आपल्याला काय करू शकतात, ATP प्रोड्यूस करून देऊ शकतात. तर नॉर्मल पाहिलं गेलं तर एक NADH पासून एका NADHचं काय झालं, इलेक्ट्रॉनचा फ्लो झाला तर 10H+ आयन्स काय होतात, मूव्ह होतात. म्हणजे अप्रॉक्सिमेटली पाहिलं गेलं तर 3 ATP इक्विव्हॅलंट काय केलं ते एनर्जी प्रोड्यूस केलं जाते. मग एक NADHचं जर ब्रेकडाऊन झालं, एक NADH NAD मध्ये कन्वर्ट झाला तर आपल्याला किती ATP मिळतात, 3 ATP मिळतात. मग एवढी एनर्जी काय NADH मध्ये काय ऑलरेडी स्टोअर आहे. हे पहा NADH आपण त्या ठिकाणी काय होतं, जे की अनएरोबिक रेस्पिरेशन आहे त्या ठिकाणी आपण त्याला काहीच यूज केलेलं नाही, फक्त काय केलंय, रिजनरेशनसाठी काय केल्यात, यूज केल्यात. पण जर NADH आणि FADH मध्ये काय हाय अमाऊंटमध्ये एनर्जी, आता जर FADHचं आपण ब्रेकडाऊन केलं तर किती प्रोटॉन बाहेर जातात, 6 प्रोटॉन बाहेर जातात. म्हणजेच एका FADH2 पासून अप्रॉक्सिमेटली किती पाहिजे तर 2 ATP एवढी एनर्जी आपल्याला काय मिळते, प्रॉफिट मिळतोय. सिंपल कॅल्क्युलेशन पाहिलं तर ह्या कॅल्क्युलेशनमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. FADH2 कारण काय होते, कॉम्प्लेक्स 2 पासून चालू होते. कॉम्प्लेक्स 2 पासून प्रोटॉन बाहेर पडतात का, नाही पडत. इथून किती पडतील, 4 आणि इथून किती पडतील, 2. 6च प्रोटॉन काय होतील, बाहेर पडतील. कॉम्प्लेक्स 1 पासून रिएक्शन चालू झाली असती तर मात्र 10 प्रोटॉन बाहेर पडले असते. पण FADH2चं कॉम्प्लेक्स कोणता आहे, कॉम्प्लेक्स सेकंड सक्सिनेट डिहायड्रोजनस कॉम्प्लेक्स पाहिलं तर त्या ठिकाणी पाहिलं पुढे जर पाहिलं तर फक्त आणि फक्त काय होतात, 6 प्रोटॉन बाहेर पडतात. म्हणजे 2 इक्विव्हॅलंट ATP काय केलं जाईल, तयार केलं आहे. म्हणजे आपण एका FADH2 पासून काय करतो, आपण 2 ATP कन्सिडर करतो, तर एका NADH पासून काय करतोय, 3 ATP कन्सिडर करतोय. आता कॅल्क्युलेशन तुमच्या बुकमध्ये दोन्ही पण आहेत. हे पाहिले गेले तर जुन्या बुकनुसार पाहिले गेलं तर, नवीन बुकनुसार जर आपण पाहिले गेले तर किती ATP मिळतील, तर नवीन बुक काय सांगते पाहिले गेलं तर हा जो इनऑर्गॅनिक फॉस्फेट आपल्याला काय झालेला आहे, यूज करायला लागलेला आहे, हा ATP आपण कुठे ना कुठे काय करणार आहे, यूज करणार आहे. हा ATP कशात कन्वर्ट करणार आहे, एकतर ADP प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेटमध्ये आपण काय करणार आहे, कन्वर्ट करणार आहे. मग हा इनऑर्गॅनिक फॉस्फेट मला ATP इथे येणार आहे इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये. हा इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये आलेला इनऑर्गॅनिक फॉस्फेट हा परत काय करणार पाहिलं तर इट कम इनटू द मॅट्रिक्स. पण हा मॅट्रिक्स मध्ये आता पाहिलं तर तो काय करतोय, एक H+ आयन्स मॉलिक्यूल काय करतोय, यूज करतोय. म्हणजे ह्या ठिकाणी एक H+ आयन्स तो काय करणार आहे, आतमध्ये घेऊन येणार आहे. तर आणि तो काय करतोय, एंट्री करतोय. हे नवीन बुकनुसार पाहिलं तर म्हणजे एक H+ आयन्स कुठला नाही पाहिलं तर वी रिक्वायर्ड फॉर द मुवमेंट ऑफ दिस इनऑर्गॅनिक फॉस्फेट. मग आता पाहिले गेले तर हा एक फॉस्फेट एक H+ आयन गेला, एक प्रोटॉन गेला, एक ATP तयार व्हायला, एक टर्बाईन निघाला किंवा एक ATP सिंथेस मॉलिक्यूल तयार व्हायला काय होतंय, 3 प्रोटॉन लागतात. ह्या ठिकाणी 3 प्रोटॉन, हा इनऑर्गॅनिक फॉस्फेट आणला, एक प्रोटॉन, असे मिळून काय नवीन बुकनुसार 4 प्रोटॉन मिळून काय केलेलं आहे, एक ATP मॉलिक्यूल काय केला जातो, कन्सिडर केला जातो. मग जर नवीन बुकनुसार पाहिलं 4 जर पाहिले गेले तर एक NADH किती देईन, एक NADH अप्रॉक्सिमेटली 2.5 ATP एवढी काय देईन, एनर्जी देईन. तर एक FADH2 अप्रॉक्सिमेटली पाहिलं तर 1.5 ATP एवढी काय देईन, एनर्जी देईन. कारण 4 4 दुने 8 आणि 2 प्रोटॉनचे परत अर्धा मॉलिक्युल्स म्हणजे 2.5 ATP एवढी काय देईन, एक NADH देईन आणि एक FADH2 काय 1.5. जर नवीन आपण जर ह्याच्यानुसार कॅल्क्युलेशन केलं तर आपण ऑल ओव्हरऑल नेट बेनिफिट्स पाहूयात. नेट बेनिफिट्स किती होतंय, टोटल बेनिफिट्स पाहूयात आपण, नेट बेनिफिट्स पाहूयात.
एक जर पूर्ण ग्लायकोलिसिस आता ग्लुकोजचं कम्प्लीट ऑक्सिडेशन केलं तर त्याच्यावरती खूप वेळा क्वेश्चन विचारलेला आहे की ग्लुकोजचं ऑक्सिडेशन किती ATP मिळतील ते आपल्याला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. TCA सायकलमध्ये किती मिळतील, ग्लायकोलिसिसमध्ये किती मिळतील, लिंकेज स्टेपमध्ये किती ATPचं जनरेशन होईल, सगळं आपण आता काय करूयात कॅल्क्युलेट करूयात. आपल्याला कळलं आहे की आता NADH पासून पण काय मिळतात ATP मिळतात. शेवटी FADH2 पासून काय करतात ATP मिळतात. तर सगळं कॅल्क्युलेशन आपण काय करूयात पाहूयात. हाऊ मच ATP प्रोड्यूस ड्युरिंग दिस सायकल. तर पाहूयात सुरुवातीला ग्लायकोलिसिस पाहूयात जी आपण ऑलरेडी लर्न केली. त्यानंतर ग्लायकोलिसिस काय झालं ते पाहिलं तर लिंकेज स्टेपमध्ये पाहूयात आणि सिंपल तिसरी सायकल होती TCA सायकलमध्ये पाहूयात किती प्रॉफिट होतं आपल्याला. ठीक आहे, तर आपण ग्लायकोलिसिसमध्ये पाहूयात किती ATP तयार जातील, किती ATP काय झाल्यात तयार होतील. त्यानंतर आपण पाहूयात किती NADH2 आहेत, NADH आहेत आणि किती काय पाहिलं तर FADH2 आहेत. ठीक आहे, तर जेव्हा आपण सिंपल नेट प्रॉफिट काय पाहिलं तर ग्लायकोलिसिस आपण पाहिले गेले तर आपण सुरुवातीला ह्याच्यामध्ये मी आता नेट प्रॉफिट लिहितोय. फक्त टोटल प्रॉफिटमध्ये काहीच ॲड होणार नाही. फक्त टोटल प्रॉफिट जर पाहिलं तर 2 ATP फक्त एक्स्ट्रा तयार होतील, ज्या की ग्लायकोलिसिसमध्ये पाहिले मिळतात. आपण 4 ATP तयार करतो पण 2 ATP काय करतोय युटिलाइज करतोय. त्याच्यामुळे सगळ्यात शेवटी लक्षात ठेवा की 2 ATP जर टोटल विचारला आणि टोटल ATP किती तयार होतील विचारलं तर वेगळं, आणि नेट विचारलं फक्त 2 कमी करायचं. आपण सध्या नेट कॅल्क्युलेट करणार आहेत, टोटल काय कॅल्क्युलेट करणार नाही. टोटल सगळ्यात शेवटी पाहूयात. टोटलमध्ये फक्त 2 ATP काय करायच्यात ॲड करायच्यात. आता नेट ATPचा प्रॉफिट किती पाहिलं आपण पाहिलं तर ग्लायकोलिसिसमध्ये 2 ATP. NADH किती तयार झाले ते पाहिलं तर 2 NADH आणि FADH2 किती तयार झाले त्या ठिकाणी 0 ड्युरिंग द प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस. तर लिंकेज स्टेपमध्ये काय पाहिलं होतं ATP 0 होते. त्यानंतर NADH किती होते पाहिलं तर 2 NADH तयार झाले होते. FADH2 या ठिकाणी काय झाले ते 0 बरोबर. त्यानंतर पाहिले गेले तर सिंपल तिसरी सायकल होती TCA सायकल. TCA सायकलमध्ये आपण पाहिले गेले तर किती ATP तयार झाले ते ATP इक्वल टू GTP किती 2, जे की GTP ETP काय आहे इक्विव्हॅलंट. TCA सायकलमध्ये GTP तयार होता. लक्षात ठेवा सायकल किती वेळा ऑपरेट होणार आहे 2 वेळा ऑपरेट होणार आहे. ठीक आहे, NADH मॉलिक्यूल किती तयार झाले ते 6. एकदा सायकल ऑपरेट झाली तर 3, 2 वेळा झाले तर 6. आणि FADH2 किती तयार झाले ते पाहिलं तर 2 FADH2 काय झाले होते तयार झाले होते. हे झालं ऑल ओव्हरऑल काय झालं होतं नेट प्रॉफिट ड्युरिंग द 1 ग्लुकोज मॉलिक्यूलचं कम्प्लीट ऑक्सिडेशन झाल्यानंतर. आता ATPच्या फॉर्ममध्ये पण आपल्याला आता कॅल्क्युलेट करायचे की किती आपल्याला काय मिळाले इक्विव्हॅलंट एनर्जी ATP इक्विव्हॅलंट एनर्जी काय झालेली प्रोड्यूस झालेली. तर नॉर्मल पाहिले गेलं तर एक NADH2 किती ATP देतोय 3 ATP देतोय. ह्या ठिकाणी किती झाले 10 ATP इक्विव्हॅलंट बरोबर. त्यानंतर आपण पाहिले गेले तर लिंकेज स्टेपमध्ये पण किती मिळतील 6 ATP. आणि TCA सायकलमध्ये पाहिले तर किती ATP मिळतील 6 2 12 6 3 18 आणि प्लस या ठिकाणी 0 0 या ठिकाणी एक जर आपण कन्सिडर केला किती 2 ATP इक्वल एनर्जी जसं FADH2 तर ह्या ठिकाणी किती मिळतील 4 ATP मिळतील. तर आता आपण पाहूयात सिंपल नेट प्रॉफिट किती झालेला आहे पाहिलं तर या ठिकाणी किती झालं नेट प्रॉफिट ATPचा 6 6 2 12 आणि किती झाले 18 म्हणजे इक्वल या ठिकाणी पाहू दे. या ठिकाणी किती झालं 2 आणि 2 4 6 6 2 12 आणि 18 किती झाला 30 ATP. आणि या ठिकाणी किती झालं पाहिजे तर 4 ATP म्हणजे 30 + 4 + 4 म्हणजे जवळपास पाहिलं तर 38 ATP एवढं आपल्याला काय पाहिलं तर नेट बेनिफिट आहे. म्हणजे आता पहा एवढ्या लार्ज अमाऊंटमध्ये काय मिळते आपल्याला एनर्जी मिळते. ही नेट बेनिफिट सांगितलं आहे. टोटल बेनिफिट किती होणार पाहिजे तर सिंपल ज्या की ग्लायकोलिसिसमध्ये काय होणार आहे 2 ATP ॲड होणार आहे. टोटल 40 ATPचा काय होणार आहे टोटल प्रॉफिट होणार आहे. पण नेट गेन विचारलं तर किती होणार आहे 38 ATP. का कारण ग्लायकोलिसिसमध्ये 2 ATP कसे होते पाहिजे तर 2 ATP 4 ATP तयार होत होत्या. पण आपण सुरुवातीला प्रिपरेटरी फेजमध्ये करता 2 ATP यूज केल्या होत्या. म्हणजे तर आपल्याला
टोटल प्रॉफिट 40 ATP होता, पण आपण किती पकडलाय? नेट प्रॉफिट 38 ATP पकडलेले आपण. हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर कसं आहे, जुन्या बुकनुसार 38. जर नवीनुसार कॅल्क्युलेशन केलं तर काय नाही पाहिलं तर या ठिकाणी 2 × 2.5 किती झाले पाहिलं तर 2 × 2.5 5 ATP. या ठिकाणी पाहिलं तर 6 × 2 × 2.5 या ठिकाणी पण किती पाहिलं तर 5 ATP. आणि या ठिकाणी पाहिलं तर 6 × 2.5 या ठिकाणी किती मिळतील? 15 ATP मिळतील जर आपण नवीन कॅल्क्युलेशननुसार गेलो तर. नेट प्रॉफिट किती झाला पाहिजे तर 5, 5, 10 आणि या 15 किती झाल्या 25. या ठिकाणी 25 ATP मिळतील. त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर 2 × 1.5 म्हणजेच किती पाहिलं तर 3 ATP. जर नेट जर प्रॉफिट पाहिलं गेलं तर 25 × 4 प्लस 3 जवळपास पाहिलं गेलं तर अप्रॉक्सिमेटली 32 ATP एवढी इक्विव्हॅलेंट एनर्जी जर नवीन कॅल्क्युलेशननुसार जर आपण कॅल्क्युलेट केली तर. नवीन जर लिनिंजरचं बुक पाहिलं गेलं तर लिनिंजरच्या बुकमध्ये किती आहेत? 32 ATP आहे. जर MCQ मध्ये तुम्हाला 38 नाही दिसला तर 32 बिंदास टाकून द्या, कारण दोन्हीपैकी एक ऑप्शन 100% राहतो. नवीन कॅल्क्युलेशननुसार गेलं तर किती मिळणार आहे? 32 ATP. आणि जुन्या कॅल्क्युलेशननुसार गेलं तर काय मिळणार आहे? 38 ATP मिळणार आहेत. तुमच्या बुकमध्ये 38 ATP आहेत. जे लक्षात ठेवा ते लक्षात ठेवा, पण 38 लक्षात ठेवा. मोस्ट कॉमनली तुमच्याकडे 38 येणार आहे. जर बाय डिफॉल्ट 38 नाही ऑप्शनमध्ये आलं तर 32 लक्षात ठेवायचं, कारण दोन्हीनुसार आपण काय केलेलं आहे कॅल्क्युलेशन बुकमध्ये दिलेले आहेत, नवीननुसार आणि जुन्यानुसार. हे झालं तुमचं सगळं इट्स ऑल अबाउट द ग्लायकोलिसिस किंवा ETS सायकल. हे सगळं आपण पाहिलं की एका ग्लुकोजचा आपण कम्प्लीट ब्रेकडाऊन केल्यानंतर अल्टिमेटली आपल्याला एनर्जी किती मिळणार आहे हे संपूर्ण आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत. हे लक्षात ठेवायचं, सगळं लक्षात ठेवलं तर इथपर्यंत ऑल अबाउट द इज द ग्लायकोलिसिस. थँक्यू.